हाय, हॅलो, नमस्ते. फ्रॉम इंडियन किचनमध्ये आपलं मनापासून स्वागत. आज आपण बघणार आहोत नारळ बर्फी कशी करायची आणि त्याकरता आपण इथे घेतलेलं आहे नारळ. तर नारळ फोडलं होतं आणि साधारण तासभर मी फ्रीजमध्ये ठेवलं होतं. याने काय होतं, आपल्याला नारळ काढायला अगदी सोपं जातं, म्हणजे वाटी आपली सहज काढली जाते. तर आता आपण इथे वाटी काढून घेऊया ही नारळाची आतून. तर तुम्ही ते बघू शकता, याला छान असं मोकळं झालेलं आहे हे थोडंसं. तर यामध्ये सुरी घालून असंच थोडं फिरवून फिरवून आपण जर घेतलं तर ही व्यवस्थित वाटीच्या वाटी निघून यायला मदत होते. म्हणजे आपल्याला किसायचं जरी असेल खोबरं तरी त्रास होत नाही, छान एकसारखं किसता येतं. आणि तुकडे जरी करायचे म्हटले तरी करता येतात. तसं आपण तुकडे करून काढलं तर प्रश्नच नसतो, पण आपण जर पाठ आपल्याला काढायची असेल तर खूप बारीक तुकडे झाल्यावर त्रास होतो. म्हणून या पद्धतीने मी केलेलं आहे. ही अगदी सोपी पद्धत आहे. तास दीड तास जर फ्रीजमध्ये आपण खोबरं नारळ फोडून ठेवलं तर हे असं व्यवस्थित मोकळं होतं. तर आता आपण दोन्ही वाट्या याच पद्धतीने काढून घेणार आहोत. आणि तुम्ही इथे बघू शकता, पहिली वाटी देखील सहज निघाली आणि ही देखील अगदी सहज निघालेली आहे. आता याची पाठ आपल्याला काढून घ्यायची आहे. पाठ काढणं अगदी ऑप्शनल आहे. नसेल काढायची, नाही काढली तरी देखील चालेल. पण जर पाठ काढली तर छान व्हाईट व्हाईट सगळं आपल्याला असं फ्रेश खोबरं मिळतं. आणि जर पाठ तशीच ठेवली तर थोडासा त्याच्यातला जो काळसरपणा असतो तो मध्ये मध्ये येतो. आणि आता मी या पद्धतीने पाठ काढून घेणार आहेत दोन्ही वाट्यांची. इथे आपली पाठ काढून झालेलं आहे. आता हे आपल्यावर आहे. आपल्याला जर किसून घ्यायचं असेल तर किसणीने किसलं तरी चालेल, किंवा सोपी पद्धत, याचे छोटे छोटे तुकडे करून घेणार आहोत आपण आणि मिक्सरला हे बारीक वाटून घेणार आहोत. तर आता माझं हे सगळे तुकडे करणं होत आहेत, मिक्सरला वाटणं होत आहे. तोपर्यंत तुम्ही व्हिडिओला एक लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल, अजून सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा. सबस्क्राईब केल्यानंतर शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे येणाऱ्या प्रत्येक नवनवीन रेसिपीजचा नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. आता हे मिक्सरला बारीक करून घेतलेलं आहे. तुम्ही इथे बघू शकता, छान एकसारखं इथे बारीक झालेलं आहे हे. इथे आपलं आणि किती बारीक करायचं हे आपल्यावर आहे, त्यामुळे जर तुम्हाला हवं तर तुम्ही किसून घेऊ शकता. तर हे आपण कढईमध्ये काढून घेऊयात. ज्या कढईमध्ये आपल्याला हे भाजायचं आहे त्या कढईमध्ये आपण काढणार आहोत. मोजून काढायचं आहे. साधारण एक मध्यम आकाराचं जे नारळ असतं आपलं, ते जर घेतलं तर याचा किसलेला जो हे असतो तो 1 कप व्यवस्थित भरतो. तर आता आपण मापाने हे बरोबर 1 कप मोजून घेतलेला आहे. आणि आता आपण इथे घेणार आहोत आंबा. तर इथे मी हापूस आंबा घेतलेला आहे. जो तुम्हाला मिळेल तो तुम्ही घेऊ शकता. फक्त असा छान गोडसर आंबा बघायचा आहे. आणि जर आंबा थोडा आंबट असेल, गोडसर नसेल, तर ज्या वेळेला आपण याचा पल्प करून घेणार आहोत त्यावेळेला थोडीशी साखर टाकायची आहे, म्हणजे मग आपली वडी जी आहे ती आंबट होत नाही. आणि आता तुम्ही इथे बघू शकता, छान मस्त असा हा गोड आंबा, हापूस आंबा आहे. इथे आपण याला व्यवस्थित छोटे छोटे कट करून घेणार आहोत. आणि सगळा आंबा आपल्याला असाच चिरून घ्यायचा आहे आणि मिक्सरमध्ये टाकून याचाही आपण पल्प तयार करून घेणार आहोत. आता आज आपण याची आंबा नारळ वडी बनवतो आहोत. याआधी मी आंबा नारळ लाडू देखील दाखवलेला आहे. अतिशय छान लागतो आणि एकदम झटपट होणारी ही, सहज, म्हणजे आपल्याला असं वाटतं की बनेल की नाही, पण जर व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघितला, अगदी स्टेप बाय स्टेप फॉलो केलं तर अतिशय छान अशी ही मस्त नारळवडी बनते. आणि जर तुम्हाला बघायचं असेल तर आधी मी आंबा नारळ लाडू देखील टाकलेला आहे व्हिडिओ, तो तुम्ही बघू शकता. त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तर पल्प आपला इथे तयार झालेला आहे आणि तोही आपण मोजून घेतलेला आहे. तो मोजून एक साईडला ठेवणार आहोत. आणि आता आपण जो नारळाचा खव तयार करून घेतलेला होता
तो व्यवस्थित सगळं आपल्याला भाजून घ्यायचा आहे. भाजायचं म्हणजे याला लालसर नाही करायचंय. आपल्याला यातलं जे पाण्याचं प्रमाण आहे ते फक्त काढून टाकायचं. इतपतच आपण याला मंद आचेवर भाजणार आहोत. तुम्ही इथे बघू शकता आपलं खोबरं जे आहे छान असं मोकळं मोकळं झालेलं आहे. अगदी मंद आचेवर आपण याला परतून घेतलंय फक्त याचं मॉइश्चर जाऊपर्यंत. तर यामध्ये आपण टाकलेली आहे साखर. तर 2 चमचे साखर मी यामध्ये वापरलेली आहे, 2 टेबलस्पून. आणि ती आपण यामध्ये तोपर्यंत परतवून घेणार आहोत जोपर्यंत नारळाचा असा छान गोळा तयार होत नाही. म्हणजे याला व्यवस्थित बाइंडिंग येऊपर्यंत आपण याला परतवून घेणार आहोत. तर तुम्ही इथे बघू शकता असं अगदी मऊसर पण याचा व्यवस्थित गोळी बनते आहे. इतपत आपल्याला याला परतवायचं आहे. ते तुम्हाला इथे दिसेल की अगदी कडक झालेला नाहीये हे बिलकुल. दाबलं की याला छान मऊसरपणा आहे, पण याला बाइंडिंग पण येत आहे. इथपर्यंत आपण याला परतवून घेतलेलं आहे. आता यातलं जे थोडंसं मिश्रण आहे हे मी एका बाजूला काढून ठेवणार आहे. हे अगदी ऑप्शनल आहे, काढायचं नसेल तुम्हाला नाही काढलं तरी देखील चालेल. पण याचं मी पुढे काय करणार आहे ते सांगते. आता आपण इथे जो पल्प बनवून घेतला होता आंब्याचा तो यामध्ये टाकूया. आता आपण यातलं थोडंसं मिश्रण काढून घेतलेलं आहे म्हणून मी पूर्ण 1 कप पल्प यामध्ये टाकलेला नाही. तर आपण साधारण अर्धा कप थोडासा असा वरती अगदी थोडासा एवढा आपण यामध्ये आंब्याचा रस टाकलेला आहे. तर हे छान सगळं आपल्याला हलवून घ्यायचं आहे आणि शिजवून घ्यायचं आहे जोपर्यंत हे कढईपासून सुटत नाही आणि याचा एक छानसा गोळा तयार होत नाही. आपल्याला इतकं याला शिजवायचं नाहीये की याचा कडक गोळा बनेल. हे मऊ मिश्रण हवं आहे आपल्याला. पण ह्याने कढई सोडायला लागलं, हलकासा गोळा तयार व्हायला लागला की आपण हे गॅस बंद करणार आहोत. ज्यावेळेला आपण याची गोळी बनवून बघतो तर ही छान सहज मऊ गोळा बनतो याचा. इथपर्यंत हे तयार होतं. मी तुम्हाला इथे दाखवते. हे बघा अगदी हे बिलकुल कडक झालेलं नाहीये. जसं सुरुवातीला आपण नारळाच्या साखरेचं मिश्रणाचं बघितलं त्याच पद्धतीने याची गोळी तयार होते आहे, पण अगदी मऊसर. इतकं आपल्याला याला करून घ्यायचं आहे. आता आपण हे एका ताटामध्ये काढून घेऊयात. तुम्हाला हवं असेल थोडंसं तूप लावलं तरी देखील चालेल, पण काहीही गरज पडत नाही. अगदी हे काही चिटकत नाही बिलकुल ताटाला. आपण हे एका ताटामध्ये काढून घेणार आहोत. आणि यानंतर आता आपण जे मगाशी मिश्रण काढून ठेवलं होतं फक्त साधं नारळ आणि साखरेचं ते यामध्ये घालणार आहोत. थोडंसं त्यातलं निम्म मिश्रण आपण यामध्ये घालून घेणार आहोत आणि याला एकत्र करून घेणार आहोत. आता मी जसं मगाशी सांगितलं तसं हे अगदी ऑप्शनल आहे, पण जेव्हा हे थोडंसं असं साधं मिश्रण येतं ना मध्ये मध्ये तर घासत छान लागतं म्हणून हे टाकायचं आहे. पण हे अगदी ऑप्शनल आहे, नाही केलं हे प्रोसेस तरीही चालेल. पूर्ण आपण फक्त आंबा टाकून सगळं शिजवून गोळा बनवून घेतला तरी देखील चालेल. आता हे थोडं गरम होतं, हाताने काही होत नव्हतं म्हणून मी ते चमच्याने एकत्र करते आहे. हे सगळं एकत्र करून झालं की याचा एक छान छोटासा बेस तयार करून घ्यायचा आपल्याला, चौकोन म्हणा आयत म्हणा, जेणेकरून आपल्याला याची वडी पाडता येईल. तर आता याचा एक मी याला शेप देऊन घेणार आहे आणि व्यवस्थित शेप देऊन झाल्यावर जे निम्म आता आपण निम्म याच्यात एकत्र केलं आहे आणि उरलेलं जे थोडंसं होतं मिश्रण ते वरून यावर टाकणार आहोत. तर यावर ते वरून टाकूयात आणि त्यानंतर यामध्ये टाकणार आहोत थोडेसे ड्रायफ्रुट्स. तर मी ते पिस्ता आणि बदाम घेतलेले आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार इथे ड्रायफ्रुट्स वापरू शकतात. तुम्हाला हवं असेल तर यावर तुम्ही गुलाबाच्या पाकळ्या देखील वापरू शकतात. तर हे थोडंसं हलकं हलकं दाबून घेऊयात आपण यावर. आणि हे सगळं झालं की याला थोडंसं सेट व्हायला ठेवायचं एक 5-10 मिनटं, जेणेकरून हे गार होऊन व्यवस्थित सेट होईल. आणि सेट झाल्यानंतर एक 5-10 मिनटं मी याला ठेवलं होतं. आता यानंतर आपण याच्या वड्या काढून घेऊयात. आता आपण जर नारळ लाडू वगैरे बनवलेत की त्याला वरून जसं आपण साध्या खोबऱ्याने कोट करतो तर तसं हवं असेल तर तुम्ही तसं देखील करू शकतात, पण तसं करायचं नव्हतं म्हणून मी वरून हे असं खोबरं व्यवस्थित आपण जे मिश्रण बनवून घेतलं होतं साध्या खोबऱ्या आणि साखरेचं ते वरून वापरलेलं आहे. हे दिसायलाही छान दिसतं आणि चवीला देखील छान लागतं. तर याच्या
छान अशा चौकोनी वड्या आपण पाडून घेणार आहोत. तुम्हाला जो आकार हवा असेल तो तुम्ही इथे घेऊ शकतात. हवं तर डायमंड शेपमध्ये घ्या किंवा कटर्स असतील तर तुम्ही कटर्सने देखील इथे कट करू शकता. तर आपली इथे वड्या कट करून झाल्या. तुम्ही इथे बघू शकतात किती छान अशा मस्त आपल्या वड्या तयार झालेल्या आहेत. अजिबात कुठेही मिश्रण सैल राहिलेलं नाही किंवा अगदी कडक देखील झालेलं नाही. सहज अगदी निघत आहेत. अगदी अलवार अशा आपल्या ह्या आंबा नारळाच्या वड्या तयार झालेल्या आहेत आणि खायला देखील तेवढ्याच चविष्ट लागतात. एकदा नक्की करून बघा. आवडलं तर व्हिडिओला लाईक करा आणि तुम्ही कुठून बघता आहात व्हिडिओ ते देखील कमेंट्समध्ये नक्की कळवा. करून बघा, खात राहा, मस्त राहा. भेटूया पुढच्या व्हिडिओत. तोपर्यंत नमस्ते.